इन गोवाच्या या विशेष चर्चासत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे का या विषयावर आम्ही चर्चा करत आहोत. आपल्याबरोबर आहेत भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते नाईक सर. त्यांना विचारूया की हे जेव्हा सेन्सस होणार तेव्हा कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि ती कशा पद्धतीनं केली पाहिजे हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहोत. जाहीर जरी केले असले केंद्र सरकारान की कास्ट सेन्सस जातले, तुमकां दिसता की हे खूप सोपे असा, काय अडचणी येऊ शकता? पळय, अडचण ही खंयच्याय गोष्टीक असतात. आय एम टॉकिंग अबाउट गोवा नाव. गोंयान म्हाज्या हिसपान तरी अडचण येवची ना. शेवटचे दोन प्रश्न असा. एक प्रश्न असो विचारपाचो असा की हांवें तुमकां पयलींच विचारलेले की समाजाचे जे नेते असा, विशेष करून जे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळान आसा ते खंय तरी कमी पडटा काय अशें हांवें तुमकां विचारलेले. आणि इतिहास असो आसा की बाबासाहेब आंबेडकरान जेन्ना कळ्ळें की समाज हितासाठी बऱ्याचशो गजाली आपण सांगितल्या प्रमाणे जायना, अगदी त्यांनी राजीनामो दिल्लो. सो ह्या नेत्यां कडल्यान तुमकां अशी कितें कठोर भूमिका अपेक्षित आसा की ना बाबा ते सरकार पक्षान आसा म्हणून आसूं, त्यांचे प्रोटोकॉल्स आसा ते भूमिका घेवू शकना अशें तुमी? पळय, आतां आयचें राजकारण आनी तें राजकारण तेन्ना लाल बहादूर शास्त्री जेन्ना एक रेल एक्सिडेंट जालो, तो आपलो रेल मंत्री म्हणून ताणें सोडून दिलो. ते एथिक्स आयज आयच्या लेटेस्ट पॉलिटिक्सान उरलेले ना. एक रेव्होल्युशन जावंक जाय. पूण आतांचे जे सद्याचे ते राजकारण आसा तेका तूं त्या राजकारणाक कंपेर करूंक शकना. पण त्यांच्या मवाळ भूमिके खातीर समाज हित खंय तरी कमी पडटा अशें दिसना? ना, हांव तें मानपय. हांव कितें म्हणटा, थंय संख्या तुजी असली जाल्यार शक्य आसा. आतां म्हणजे म्हाका मुख्यमंत्री पदाचेर जर तुमकां समाजाचो एक एक्झाम्पल दिता. आतां आमचे 30% आहा म्हणटा. क्रिश्चन कितले टक्के आहा गोंयांत खबर आहा? जेन्ना 1961 पुर्तुगेज सोडून गेले, गोवा डामांड एंड ड्यू आमचे युनियन टेरिटरी आसली, क्रिश्चन असले पॉप्युलेशन 1961 37%, हिंदू असले 61%, मुस्लिम असले 2%, टोटल 100. जेन्ना आतां लेटस्ट 2011 जेन्ना सर्वे जालो, क्रिस्तांवाचे क्रिश्चन कितले उरले? 25%. देवले कितले? 12%. मुस्लिम 2 असले ते 8% गेले आणि हिंदू 61 असले ते 66 झाले, 5 वाढले. आता हे पॉप्युलेशन अशें आसतना 25% क्रिश्चन, आमी म्हणटा 30%. फाल्यां मेजले उपरांत कितें ते कळटलें. आयज क्रिश्चनाचे आमदार कितले आहा ते? 16. दुसऱ्या पक्षान आसा. तेंच्यांनी कितले जाणांनी पक्षांतर केले, पूण त्यांच्या वोटरांनी तेंचो साथ सोडूंक ना. ते 25% आपल्या लिडरा फाटल्यान वाले म्हणून आयज 25% आसून 16 आमदार. आम आदमीन तेंचो आमदार आसा, काँग्रेसीन तेंचो आसा, बीजेपीन तेंचो आसा, म्हणजे जे सगळे हितून इंडिपेंडंट तेंचे आसा. आनी आमचे 30 हातून आमचे 4. हांव ती संख्या वचोंक जाय म्हणटा. आमच्या लिडरा फाटल्यान पळय, पक्ष हे खंयचे चेंज केले ते आपल्याचे आयडियोलॉजी प्रमाणे लोक चेंज करता. पक्षान ह्याच रावंक जाय म्हणून ना. पूण हांव कितें म्हणटा, आमच्या समाजान तर आमच्या लिडरा फाटल्यान कोणी आसूं तो बरो लिडर जो फुडें सरता तेजे फाटल्यान जर रावत जाल्यार आमचे 15-20 जाण जातले अशें दिसता. कित्याक आमी अशे 20-25 कॉन्स्टिट्युएन्सी आसा थंय आमची संख्या वोटरांची 8चे वयर आसा, 8,000चे वयर. आमी तर एकठांय रावले. फॉर तुका एक्झाम्पल दिता हांव. पेडण्या SC रिजर्व आमी थंय कॉन्टेस्ट करूं शकना, पूण आमचे 5,500-6 हजाराचे वयर संख्या त्या मतदारसंघात वोटर आसा. आनी फाल्यां तर आमकां कोणें प्रॉमिस दिलें की तुमचे जे प्रश्न जेन्ना विधानसभेन येतलो आपूण तुमचे बरोबर रावतलो, भंडाऱ्या बरोबर, ओबीसी बरोबर, जाल्यार आमी ताका सपोर्ट करूंक शकता. मागीर तशें आसा जाल्यार मागीर फाटल्या इलेक्शनाक जेन्ना भंडारी समाजाचा मुख्यमंत्री म्हणून खूप गाजावाजो झालो जाल्यार तेन्ना भंडारी समाजाच्या मनान कितें आशिल्लें? ना पळय, तो सेपरेट इशू. पॉलिटिकलूच पळोवपाचो आमी. समाजाचो मुख्यमंत्री हो खंयचो पक्ष ठरोवंक शकना समाजाचो. कित्याक एक सांगलो आनी दुसरे कडेन 3 पक्षांनी सिनियर मोस्ट समाजाचेच लिडर आसा. पळय, हांव तें उलयना. हांव म्हणटा खंयच्याय पक्षाचो आसूं, म्हाजो प्रश्न अमकेच, तुजो प्रश्न अमक्याच पक्षान सांगले, म्हाजो प्रश्न तो ना. म्हाजो प्रश्न जाय आसा काँग्रेसीनूय बसा, बीजेपीनूय बसा, UDPन बसा, जितल्यो पार्टी गोवा फॉर्डांनी बसा, पूण जो लीडर पळय. आतां कितें आसा, आज तूं पत्रकार,
फाल्यां तुजो कॅमेरामॅनाक तुवें हांगा बसयलो ताका इंटरव्यू घेवंक जावची ना. तशें फाल्यां कोणी आपूण म्हणणारी म्हणून आपूण बसता म्हणून, पण लिडर हो एस्टॅब्लीश जाता, ताणें फिल्ड काम करूंक जाय आनी तेजें फिल्डाचेर काम आसा हें आमकां कळटा. तर हे होते भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि अभ्यासक नाईक सर, ज्यांनी आपला राग रोष व्यक्त केलेला आहे इन गोवाच्या माध्यमातून. 2014 मध्ये झालेली फसवणूक पुन्हा होऊ नये आणि त्यात आता जेव्हा कास्ट सेन्सस होणार तेव्हाही राज्य सरकारला मदतच म्हणूया आपण तुमच्या वतीनं. Yes. ती सुद्धा ते आपल्या परीनं करणार आहेत, पुन्हा फसवणूक नाही झाली पाहिजे म्हणून. त्याचं नियोजन कसं असेल, कशा पद्धतीनं ते पुढे जातील ह्याची थोडक्यात माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहे. भविष्यात बघावं लागेल की कशा पद्धतीनं भंडारी समाजाने आपलं नेतृत्व जे आणि आपली ताकद जी वेळोवेळी सिद्ध केलेली आहे की भंडारी समाज कोण आहे, कसा आहे, किती सक्षम आहे. येणाऱ्या काळात हा भंडारी समाज गोव्यातील राजकारणात आणि समाजावरती कशा पद्धतीनं आपली छाप उमटवणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याशी वेळोवेळी आम्ही चर्चा करणारच आहोत आणि आज ही माहिती दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.